आता आम्ही पोहोचलोय अकोला जिल्ह्यातील पातूर या गावी. या गावी बौद्धकालीन लेणी आहेत. वाकाटकाचा राजा हरिसेन आणि त्याचा प्रधान वराहदेव यांनी त्या लेणी कोरलेल्या आहेत. तर आपण माझ्यासोबत आमचे सहकारी आहे, आमचे बाचे, आमच्या गृहमंत्री, आम्ही सोबत आता जातोय लेणीला. आणि माझा छोटा मुलगा प्रसेनजित तो पण सोबत आहे. आपण लेणीच्या दिशेने आता सरळ निघतोय. ही लेणी इसवी सन पूर्व 2 ते 3 शतक या काळातील आहे. वाकाटकांच्या काळातील ही लेणी म्हणजे सातवाहन साम्राज्यकालीन जे त्यांचे मांडलिक राजे होते त्या काळातील ह्या लेणी आहेत. ह्या लेणी संपूर्णतः थेरवादी परंपरेतील आहे. इसवी सन 2-3 शतकाच्या पूर्वीच्या असल्यामुळे मी वाचलेल्या माझ्या असं लक्षात आहे की तिथं कुठल्या प्रकारचे शिल्प नाही, परंतु ध्यानधारणेकरता ज्या जागा असतात त्या जागा तिथं आहेत. आणि ही लेणी आता आपण ह्या लेणीच्या जवळ पोहोचलोय. तर लेणीच्या अगदी प्रवेशद्वारापाशी आपण पोहोचलोय. समोर आपल्याला दिसते ती खडकामध्ये खोदलेली लेणी आपण बघू शकता. पातूर पासून ही अगदी पातूर शहराच्या बाहेर आहे. आम्ही सध्या बाळापूरवरून 30 किलोमीटर आतमध्ये पातूरकडे आलोय. आणि ही लेणी आपण आपल्या समोर आता बघू शकता. 1 2 3 4 5 जवळपास 4 ते 5 लेणी इथं कोरलेल्या आपल्याला दिसू शकतात. समोर आपण जे दिसते ती लेणी खडक तसा मजबूत नाही आहे, त्यामुळे तेवढे शिल्पकाम इथं दिसत नाही आहे. आणि आधी आपण लेणीची संपूर्ण माहिती घेऊया. ASIचे काम इथे चालू आहे. लेणीचे खांब मोठ्या आकाराचे आहे आणि त्यावरती बरेच हौशी कलाकारांनी खडूने लिहिलेले आहेत. वरती शिलालेख दिसतोय परंतु स्पष्ट दिसत नाही आहे. मी आपल्याला दाखवतो, नंतर आपण तो डिकोड करूया कशा पद्धतीचा आहे तो. आतमध्ये जर बघितलं तर प्रशस्त असा वरंडा आहे, परंतु खडकाची तेवढी मजबूती नाही आहे. खूप मोठमोठे खांब आपल्याला दिसत आहेत. संपूर्ण दगडात खोदलेली ही लेणी, परंतु बेसॉल्ट टाईप हा खडक दिसत नाही.
फार मोठा शिलालेख आहे हा. आपण हा शिलालेख नंतर डिकोड करूया. मी संपूर्ण याची रेकॉर्डिंग करतो, घरी आपण डिकोड करूया आरामशीर आणि मग त्याचे भाषांतरण ते काय आपण बघूया. काही अस्पष्ट स्वरूपात शिलालेख आहे. आतमध्ये हा प्रशस्त वरांडा, खूप मोठे मोठे खांब, असं वाटते अर्धवट काम सोडलेलं आहे. आणि स्वच्छता नसल्यामुळे वटवाघोळांचा बराच इथं वास येतो. आतमध्ये एक अशी खोदीव जागा दिसते. संपूर्ण वटवाघोळाचा वास दिसतो. असा आतमध्ये खड्डा दिसतो. चल खड्डा आहे आतमध्ये. खड्डा आहे, हे खड्डे असेच पडले. अगदी साध्या स्वरूपात दरवाजाची कमान दिसते. ही पहिल्या क्रमांकाची लेणी आहे. आपण कुठे शिलालेख अजून दिसते का बघूया. येस आणि काही प्रमाणात इथं काम चालू केलेलं आहे सिमेंटने. हा थांब, पहिले रेकॉर्डिंग करून घेऊ दे, मग फोटो काढूया. लेणी क्रमांक 2 मध्ये आपण पोहोचतोय. हे पूर्ण आता ASI काम करते नवीन टाईपचे. दगडी बांधकाम केलेलं आहे. वास्तविक ही अशी प्राचीन अशी लेणी आहे. इसवी सन पूर्व 2रे ते 3रे शतक. खडकाचा प्रकार हा व्यवस्थित नसल्यामुळे कदाचित याची बरीच हानी झाली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आतमध्ये आपल्याला एक चबुतरासारखा आकार दिसतो. 1730 मध्ये एडवर्ड लायर आणि रॉबर्ट गिल यांनी हा लेणीचा शोध लावला. रॉबर्ट गिल आणि एडवर्ड लायर यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये लिहिलंय की 1730 मध्ये इथं एक बुद्ध मूर्ती होती आणि 2 पाली भाषेतील शिलालेख होते. परंतु आता इथं बुद्ध मूर्ती कुठे दिसत नाहीये. खूप लोकांनी इथं नासधूस केली आहे, नाव लिहिलेले आहेत, खडूंनी नाव लिहिले आहेत आणि अशा प्राचीन वारशाची हेळसांड इथं दुर्लक्षित असली. वाकाटकाची जी घराणी होती त्यापैकी एक घराणे म्हणजे वत्सलगुम म्हणजे आजचे वाशिम इथं राज्य करत होता. प्रवरसेन आणि त्याची राणी प्रभावती गुप्ता यांचे इथं राज्य होते. मला वाटतं शिल्पाचं इथं कुठेही नामोनिशाण दिसत नाहीये, परंतु पूर्ण आतमध्ये इथं काहीतरी असावं, कुठलं तरी शिल्प असावं असं वाटतं, कारण की खाली त्याचा ओटा आपल्याला दिसतो.
अशी ही पातूरची लेणी. जवळपास इथे 4 भिक्खुगृह आहेत. कोरीव काम इथं कुठेही नाही. आपण परिसर बघू शकता. अगदी छोटी आहे. अगदी दुर्लक्षित ही लेणी आहे. तर निश्चित पातूरला जर आले तर ह्या प्राचीन लेणीला तुम्ही भेट द्या. चला मी आपली रजा घेतो. आता मी आपल्याला लेणीच्या वरच्या दिशेला घेऊन जातो, ज्या ठिकाणी ASIने काम केलेले आहे. तर बघूया आपण वरच्या दिशेने लेणी कशी दिसते आणि लेणीच्या छतावरचा भाग जो सिमेंट कॉन्क्रीटने आच्छादित केलेला आहे ते आपण बघूया. वरती सिमेंट टाकलं मी जस्ट. लेणीची गळती थांबण्याकरता यावरती कोबा केलेला आहे. संपूर्ण लेणीच्या वरती सिमेंट कॉन्क्रीट केले. अशा प्रकारे ही व्यवस्था इथं पाणी नीट खाली जाण्याकरता केलेली आहे. संपूर्ण लेणीचा भाग सिमेंट कॉन्क्रीटने कव्हर केला आहे. एक मिनिट.